हॅलो फ्रेंड्स, ऋतुज आणि प्रियाज फूडी लाईफ चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण फ्राईड मोदक म्हणजे तळलेले मोदक कसे बनवायचे ते बघणार आहेत. तर इथे सर्वात प्रथम आपण जे त्या मोदकासाठी लागणारं जे सारण असतं ते कसं बनवायचं त्याची रेसिपी आपण इथे बघणार आहे. मी इथं पॅनमध्ये पहिले पॅन गरम करून त्याच्यात तूप थोडं घेतलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की मग याच्यात मी एक वाटी थोडा खोबरा घेतला आहे. तुम्ही सुका खोबरं किंवा तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तेही तुम्ही यूज करू शकतात. आता याला मस्त असं गोल्डन थोडंसं कलर होईपर्यंत व्यवस्थित असं भाजायचं आहे. त्यानंतर मी इथे थोडेसे तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. थोडे ड्रायफ्रूट्स आणि तुमच्याकडे जर सुंठ विलायची पावडर असेल तर तुम्ही तीही थोडी चिमूटभर टाका. त्यानंतर मी इथे आपलं याला थोडासा ब्राऊन कलर आला की मग इथे यामध्ये मी आता गूळ मिक्स करणार आहे. मी गूळ मस्त बारीक करून घेतला आहे आणि मग मी याच्यात ॲड केला आहे. आता या पद्धतीने थोडासा ब्राऊन झाला आहे आपलं सारण. मग मी इथे गूळ ॲड केला आहे. या गुळाला मस्त असं थोडं करपू द्यायचं आहे आणि सगळं एकजीव करून आपलं सारण रेडी करायचं आहे. या पद्धतीने आता आपलं सारण हे थोडं रेडी झालं आहे. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे. हे थंड होईपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं पिठाचा डो तयार करून घेणार आहे. मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही अर्धा वाटी मैदा घ्यायचा आहे. मी 4 चम्मच इथे मैदा घेतला आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि याला एकत्र करून एका साईडला मी गॅसवरती तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये तुपाचं मोहन द्यायचं आहे या पद्धतीने आणि हे सगळं आपण पिठाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. सगळं एकजीव आणि एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाचा मस्त असं टाईट असा डो बनवून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे असे पेड्यासारखे लोळी बनवून घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित असे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे त्याच्या मस्त अशा कळ्या पाडायच्या आहेत. त्याला असं बाहेरच्या साईडने दुमटून घ्यायचं आहे आणि मग याच्यात आपण अशा कळ्या पडल्या की मग आपण सारण भरू. खूप सोपी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे मोदक कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता या पद्धतीने आपण कळ्या व्यवस्थित पाडून झाल्या आहेत. आता यामध्ये आपण सारण भरणार आहेत. आता सारण भरलं की त्याला व्यवस्थित असं वरच्या बाजूने व्यवस्थित असं त्याला हे करून निमुळता हे करून घ्यायचं आहे आणि मोदक असा मस्त असा बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून तो तेलात गेल्यावर असा मोकळा नाही होणार आणि फुटणार नाही. तर कधी कधी वरच्या ज्या आपण कळ्या करतो त्या तेलात गेल्यानंतर अशा मोकळ्या होतात. त्यामुळे वरची बाजूही व्यवस्थित अशी दुमटायची आहे आणि मस्त आपला असा हा मोदक तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त कळ्या पडल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे मोदक इथे बनवून घेतले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि आता मी ते साईडला तेल गरम करून घेतलं आहे. आता तेल गरम झालं की मस्त याच्यात आपण आपले मोदक हे गोल्डन करायचे आहेत. मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आला की मस्त त्यांना तोपर्यंत त्यांना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदा मोदक नक्की ट्राय करा. हे मोदक 2 दिवस तर आरामात टिकतात आणि तुमचे मोदक कसे झाले ते कळवा आणि ऋतुप्रिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत.